नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे कारण याचा आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर, आपल्या लाईफवर डायरेक्ट इफेक्ट होत असतो. प्रश्न असा आहे की आपल्या घरात जे पूजेचं स्थान असतं किंवा जे मंदिर असतं, ते कोणत्या दिशेला हवं? अनेक जणांच्या याबाबतीत अनेक समजुती असतात, परंतु शास्त्रामध्ये एक्झॅक्टली काय सांगितलंय हे आज आपण समजून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. तर वास्तुशास्त्रावर आधारित आपल्याकडे खूप प्राचीन आणि फेमस ग्रंथ आहेत. त्यापैकी एक म्हणजे मयमतम. हा दक्षिण भारतातील खूप प्रसिद्ध ग्रंथ आहे. मानसार, समरांगण सूत्रधार किंवा मग सगळ्यात फेमस किंवा सगळ्यात लोकप्रिय म्हणजे विश्वकर्मा निर्मित वास्तुशास्त्र, ज्याला विश्वकर्मा प्रकाश असंही म्हटलं जातं. तर असे अनेक प्रसिद्ध ग्रंथ आहेत, परंतु या सगळ्या ग्रंथांमध्ये एका गोष्टीवर मात्र एकमत आहे आणि ते म्हणजे घरातील मंदिराचं जे स्थान आहे ते ईशान्य दिशेला हवं. ईशान्य दिशा म्हणजेच ज्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो, ही मंदिरासाठी सर्वश्रेष्ठ म्हटली आहे. देवत्व, शुद्धता, ज्ञान आणि सात्विक ऊर्जांची दिशा म्हणून ईशान्य दिशेला ओळखलं जातं. ईशान्य देवता सर्वाः तस्मात ईशान्यम आश्रयेत. याचा अर्थ असा आहे की सर्व देवी देवतांचा वास हा ईशान्य दिशेला असतो आणि त्याचमुळे घरातली पूजा ही ईशान्य दिशेला झाली पाहिजे. घरातलं देवकार्य किंवा पूजेचं जे स्थान आहे ते ईशान्य दिशेला हवं. आणि साक्षात महादेवाचं वास्तव्य हे ईशान्य दिशेला असतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणूनच ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जीज असतात त्या सगळ्या ईशान्य दिशेकडून येतात आणि नैऋत्य दिशेने बाहेर पडतात असं म्हटलं जातं. आपल्या वास्तुपुरुषाची आकृती जर तुम्ही बघितलीत ना, तर त्याच्यात सुद्धा वास्तुपुरुषाच्या डोक्याचा जो भाग आहे तो ईशान्य दिशेला दाखवलाय. म्हणजेच घरातल्या ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जीज प्रवेश करणाऱ्या असतात त्या वास्तुपुरुषाच्या डोक्यातून प्रवेश झाल्या पाहिजेत, मेंदूतून प्रवेश झाल्या पाहिजेत आणि पायावाटे बाहेर पडल्या पाहिजेत. आणि म्हणूनच ईशान्य दिशेला मंदिर ठेवणं हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ मानलंय. आता लगेच ह्याच्यातून पुढचा प्रश्न काय येतो हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर मी आधीच देऊन टाकतो. तुमचं कन्फ्युजन आत्ताच दूर करतो. ईशान्य दिशेला ठेवायचं म्हणजे मंदिराचं तोंड ईशान्य दिशेला हवं, देवांच्या मूर्तींचं तोंड, फोटोंचं तोंड ईशान्य दिशेला हवं, की मंदिर ईशान्य दिशेला ठेवायचं, असा लगेच प्रश्न येतो मनामध्ये, नाही का? तर हे कन्फ्युजन मी लगेच दूर करतो. जी व्यक्ती पूजा करते त्या व्यक्तीचं तोंड ईशान्य दिशेला असलं पाहिजे. मंदिर ईशान्य दिशेला ठेवायचं आणि जी व्यक्ती पूजा करते त्या व्यक्तीचं तोंड ईशान्य दिशेला झालं पाहिजे, अशा पद्धतीने ते मंदिर ठेवायचंय. बरं, काही कारणास्तव जर तुम्हाला ईशान्य दिशेला मंदिर बनवणं शक्य नसेल, तर मग पुढचा ऑप्शन काय आहे? तर पुढची दिशा जी सांगितली आहे ती पूर्व दिशा सांगितली आहे. ही सूर्याची दिशा असते. सूर्यनारायण जो असतो तो आपल्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर करतो आणि आपलं जीवन प्रकाशमय करून टाकतो. म्हणून ईशान्य दिशेनंतर पूर्व दिशेला तितकंच महत्व देण्यात आलंय. बरं, पूर्व दिशेलाही बनवणं जर तुम्हाला शक्य नसेल तर पुढचं ऑप्शन काय आहे? तर ती म्हणजे उत्तर दिशा. उत्तर दिशेला कुबेराचं वास्तव्य असतं. त्याच्यामुळे घरात धनधान्याचा आणि लक्ष्मीचा वास होतो, लक्ष्मी स्थिर होते असं म्हटलं गेलंय. आपल्या शास्त्रांमध्ये प्रत्येक दिशेनुसार मंदिर जर त्या दिशेला असेल तर त्याचं फळ काय काय मिळतं याचा स्पष्टपणे उल्लेख आहे. ते आता काय आहे हे आपण बघूया. पूर्व दिशेला जर मंदिर असेल तर आरोग्य उत्तम राहतं. पश्चिम दिशेला जर असेल तर मन अस्थिर राहतं. उत्तर दिशेला असेल तर अर्थातच धनप्राप्ती होते. आणि दक्षिण दिशेला मंदिर बनवणं हे वर्ज्य म्हणण्यात आलंय, अतिशय अशुभ मानलं गेलंय. त्यामुळे घरात अशांती पसरते आणि नकारात्मक ऊर्जांचा प्रकोप होतो. म्हणून दक्षिण दिशेला मंदिर कधीही नसावं. आणि जर मंदिर ईशान्य दिशेला असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, घरात शांती प्रस्थापित होते, लक्ष्मी स्थिर होते, लक्ष्मीचा वास होतो, आरोग्य चांगले राहते, मानसिक शांती मिळते आणि सर्व देवी देवतांचे
सर्व देवी देवतांची पूर्ण कृपा प्राप्त होते असं म्हटलं गेले. त्याच्यामुळेच ईशान्य दिशा ही सर्वश्रेष्ठ म्हणण्यात आली आहे. जसं आपल्या शास्त्रांमध्ये दिशेबद्दलची माहिती आहे त्याचप्रमाणे मंदिराबद्दल काही नियमही शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. ते कुठले कुठले? तर असं म्हटलंय की मंदिरासमोर नेहमी काही जागा रिकामी असावी, जिथे परिवारात जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सर्व एकत्र बसून देवाची पूजा करू शकतात. पुढचा नियम त्यांनी असं सांगितला आहे की मंदिर हे किंवा पूजास्थान हे बेडरूम मध्ये नसावे, शौचालयाला किंवा टॉयलेटला लागून नसावे आणि जिन्याखाली नसावे. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर शिडी असेल, जिना असेल, तर त्याच्या खाली पूजास्थान मंदिर बनवू नये. पूजास्थान हे दक्षिण दिशेला नसावे, हे आपण मगाशी बघितलं. तसंच घराच्या मध्यभागीही नसावे. घराचा जो मध्यभाग असतो ना, त्याला वास्तुशास्त्रामध्ये ब्रह्मस्थान असं म्हटलं जातं आणि हे ब्रह्मस्थान कायम रिकामं असावं असं म्हटलं गेलंय. त्यामुळे घराच्या मधोमध देवालय बांधू नये, मंदिर बांधू नये. मंदिराची जागा ही स्वच्छ, उंच आणि शांत ठिकाणी असावी. उंच म्हणजे अगदी जमिनीला लागून नाही, तर जमिनीच्या थोडीशी वर. थेट जमिनीवर असू नये असा उल्लेख आहे. पुढे असं म्हटलंय की मंदिराच्या वर कोणतीही वस्तू ठेवू नये. मंदिराच्या वरची जी जागा असते ना, ती संपूर्णपणे रिकामी हवी. त्याच्या वर काहीही नको, कुठलीही वस्तू नको. तिथून पॉझिटिव्ह एनर्जीज घरामध्ये प्रवेश करत असतात, त्यांना अडथळा निर्माण होतो, बाधा निर्माण होते. म्हणून मंदिराच्या वर कोणतीही वस्तू ठेवू नये. तो परिसर एकदम मोकळा असावा आणि स्वच्छ असावा. मंदिर आणि आसपासची जागा नेहमी स्वच्छ असावी. तर असं हे वर्णन घरातील मंदिराच्या पूजास्थानाच्या दिशेबद्दल आणि नियमांबद्दल आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच प्रकारची अजून माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.